विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने आचार्य प्र के अत्रे यांची 127वी जयंती व 28वे आचार्य मराठी साहित्य संमेलन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ॲडव्होकेट अरुणजी आव्हाड, विधिज्ञ सर्वोच्च न्यायालय दिल्ली, तसेच ॲडव्होकेट दिलीप निरगुडे, ज्येष्ठ विधिज्ञ सासवड, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब खाडे, विश्वस्त आचार्य विकास प्रतिष्ठान, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंदनजी मेमाने, तसेच उपस्थितांमध्ये माजी न्यायाधीश वसंतराव पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। श्री संत सोपानकाका महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सासवड भूमीमध्ये न्यायाधीशांची आणि उत्कृष्ट वकिलांची परंपराच आहे। यामध्ये जस्टिस तारकुंडे, माजी न्यायमूर्ती आनंदजी निरगुडे, धर्मदाय आयुक्त वसंतरावजी निरगुडे, आबासाहेब गाटे यासारख्या निष्णात वकिलांनी व न्यायमूर्तींनी अतिशय उत्तम प्रकारे न्यायदानाचं काम व वकिलीचं काम सासवड शहराच्या नागरिक म्हणून उत्कृष्टरित्या पार पाडलेले आहे। आज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर परिसंवादासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत, तो म्हणजे भारतीय राज्यघटना। भारतीय राज्यघटना ही केवळ एक डॉक्युमेंट नसून तो आपल्या देशाचा लोकशाहीचा पाया आहे। आपल्या देशाचे मूल्य, संस्कृती आणि उद्दिष्ट याचे ते प्रतिबिंब आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या घटना समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात ही राज्यघटना पूर्ण केली व ही राज्यघटना आज सुद्धा आपल्याला मार्गदर्शनचे काम करत आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेली राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली व भारत हा एक प्रजासत्ताक देश म्हणून नावारूपास आला। भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी सर्वसमावेशक असे एक संविधान आहे। आजच्या या परिसंवादातून आपल्याला संविधानाची सखोल समज, त्याचे आजच्या काळातील महत्त्व आणि भविष्यातील आव्हाने याची जाणीव करून देण्यासाठी व्हावा या गोष्टीसाठी ह्या परिसंवादाचे आयोजन केलेले आहे। या परिसंवादासाठी आपल्याला मुख्य वक्ते म्हणून लाभलेले आहेत अरुणजी आव्हाड, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते वकिली व्यवसाय करतात। मी ॲडव्होकेट मनोहरजी पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी अरुणजी आव्हाड यांचा परिचय करून द्यावा। आत्ताच ॲडव्होकेट अशफाक बागवान यांनी सांगितल्याप्रमाणे आजचा जो विषय आहे भारतीय राज्यघटना, या विषयावरती सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट अरविंदजी आव्हाड यांचा परिचय करून द्यायचं म्हटलं तर त्यांचं LLBचं शिक्षण जे आहे ते पुणे विद्यापीठातून झालेलं आहे। त्यांनी युनायटेड किंगडममधील कार्डिफ विद्यापीठातून यशस्वी रँकसह LLMची पदवी प्राप्त केलेली आहे। ते अनेक कायद्यांच्या पुस्तकांचे लेखक आहेत। त्यांनी सामाजिक आणि कायदेशीर मुद्द्यावर आत्तापर्यंत असंख्य अशी पुस्तकं लिहिलेली आहेत। त्यांनी विविध महाविद्यालयामध्ये जाऊन कायदेविषयक मार्गदर्शन स्वतः जाऊन त्यांनी केलेलं आहे। त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रॅक्टिस करीत आहेत। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सरन्यायाधीश माननीय उदय ललित सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली होती। ॲडव्होकेट अरविंदजी आव्हाड यांनी महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याचशा प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाची त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बाजू मांडलेली आहे। तसेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक संस्था असतील, सरकारी संघटना असतील, यामध्ये त्यांची स्थायी वकील म्हणून अनेक वेळा निवड झालेली आहे। सर्वात महत्त्वाचा सांगायचा मुद्दा म्हणजे अरविंदजींचा जो परिचय करून द्यायचा म्हटलं तो ज्ञानेश्वरीबाबत त्यांचा अतिशय गाढा असा अभ्यास आहे। अनेक ठिकाणी ज्यावेळी ते व्याख्याते म्हणून जात असतात, अगदी लॉ कॉलेज असू द्या, विविध संस्थावरती असू द्या, ते करत असताना त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास आणि ज्ञानेश्वरीचे श्लोक या माध्यमातून चालू घडामोडीवरती अतिशय उत्कृष्ट असं व्याख्यान म्हणा मार्गदर्शन केलेले आहे। असे ॲडव्होकेट अरविंदजी आव्हाड या ठिकाणी लाभलेले आहेत। त्यांचा सत्कार मी
अशफाकला विनंती करतो की त्यांनी पुढचं सूत्रसंचालन करावं. अरविंदजी आव्हाड यांचे स्वागत सासवड बाल असोसिएशनचे अध्यक्ष चंदनजी मेवाने यांनी करावे असे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आपले दुसरे वक्ते ॲडव्होकेट दिलीप निरगुडे, ज्येष्ठ विधिज्ञ सासवड यांचा परिचय मोहित सरांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या परिसंवादामध्ये जनतेचा सहभाग आहे. त्यामध्ये ॲडव्होकेट दिलीप निरगुडे यांचाही सहभाग आहे आणि त्यांचा परिचय करून द्यायची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. ॲडव्होकेट दिलीप निरगुडे हे सध्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवडचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते संत नामदेव साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत. एक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. साधारणपणे 1976 साली त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला आणि आज तागायत तो चालू आहे, म्हणजे जवळपास 50 वर्षे झाली. सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे. त्यावेळेस मार्तंड देवस्थान जेजुरी यावर ते विश्वस्त म्हणून काम करत होते. त्यावेळेस भक्तांची सेवा व्हावी, भक्त निवास व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे शहाजीराजे यांचं समूह शिल्प निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग होता. ते केवळ वकीलच नाहीत तर एक चांगले सूत्रसंचालक आहेत, चांगले मुलाखतकार आहेत. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आणि लेखनाची सवय आहे, गोडी आहे. जसं वर्तमानपत्राचे संपादक किंवा उपसंपादक हे चालू घडामोडीवर भाष्य करतात. रात्री एखादा प्रसंग घडला तर दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला त्यांचा अग्रलेख दिसतो. तशा पद्धतीचं लेखन हे ॲडव्होकेट दिलीप निरगुडे यांचं आहे. विशेषतः हॉटस्टारच्या माध्यमातून आपण ते वाचत असाल. त्यांच्या कुटुंबाला एक पार्श्वभूमी. त्यांचे वडील केशवराव निरगुडे हे RSSचं काम करत होते. परंतु जेव्हा 1948 साली महात्मा गांधींची हत्या झाली आणि महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर त्यांनी RSSला राजीनामा केला. त्यांचे बंधू आनंद निरगुडे हे उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले. त्यांचे चुलते आणि आजोबा यांनी 1942 साली महात्मा गांधींच्या नेतृत्वात जो चलेजावचा लढा झाला त्या लढ्यामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांना कारावास देखील भोगावा लागलेला आहे. विशेष करून आपल्या आचार्य यात्री विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा कोलते आणि निरगुडे कुटुंबाचा गेल्या 50 वर्षाचा ऋणानुबंध आहे आणि त्या ऋणानुबंधाचं फळ म्हणजे साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून दिलीपरावांची बिनविरोध निवड झाली असं मी मानतो आणि त्यांचा परिचय संपवतो. ॲडव्होकेट दिलीप निरगुडे यांचे स्वागत सासवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष नितीन जाधव यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब खाडे यांचे स्वागत ॲडव्होकेट कलाताई भटतडे यांनी करावे अशी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंदनजी मेमाने यांचे स्वागत सासवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनोहर पवार यांनी करावे अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आता आपण परिसंवादाला सुरुवात करत आहोत. ॲडव्होकेट दिलीप निरगुडे यांना मी विनंती करतो की त्यांनी सुस्वागतम. 28व्या आचार्य यात्री साहित्य संमेलनानिमित्त सत्यस्थितीवर आधारित हा परिसंवादाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. या परिसंवादाचा विषय आहे भारतीय राज्यघटना, की जो आज घडीला अत्यंत ज्वलंत असा विषय आहे
कोणावर टीका करायची नाही, कारण टिप्पणी करायची नाही आम्हाला. परंतु जी सत्य परिस्थिती आहे त्याचा उहापोह आपल्याला झाला पाहिजे, याच भावनेतून हा परिसंवादाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी प्रथम स्वागत करतो आणि व पुढं प्रेक्षागृहामध्ये खरं तर उपस्थिती आत्ता सुरुवातीचा कार्यक्रम थोडा लांबल्यामुळं उपस्थित जे होते इथे सगळे ते बरेचसे जेवणामध्ये गुंतलेले आहेत. परंतु पुढचा कार्यक्रम आपल्याला करण्याच्या दृष्टीने आपल्याला हाही कार्यक्रम घेणं जरुरीचं आहे. उपस्थितात आमचे प्रमुख माजी न्यायाधीश V.S. पाटील साहेब आहेत, आमचे तेजस खाडे आहेत, आमचे बाळासाहेब मुळीक आहेत, वसंतराव काकोले आहेत. हे सगळे खूप मान्यवर या ठिकाणी आहेत. आमचे तावडे साहेब आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. हा परिसंवादाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आता सुरू करत आहोत. आमचे सतीश निर्वडे सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या सौभाग्यवती या सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. भारताची राज्यघटना मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अत्यंत एक ज्वलंत विषय या ठिकाणी आहे. भारतात नक्की काय चाललेलं काय आहे. आपण सर्व वाचक आहोत. वाचन आणि मनन हा आपला आत्मा आहे. भारतीय लोकशाहीने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. कोणतं स्वातंत्र्य दिलेलं आहे? आम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, आम्हाला संचार स्वातंत्र्य आहे, आम्हाला वक्तृत्व स्वातंत्र्य आहे. मग ही एवढी सगळी आपल्याला असताना सुद्धा खरोखर आपण हे मुक्तद्वारे आपल्याला हे उपलब्ध होतं का, हा एक खरा प्रश्न आहे. नकारार्थी नाही बोललं तरी सकारात्मक बोलताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी नक्की विचारात घ्याव्या लागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी राज्यघटना आहे 26 जानेवारी 1950ला ही राज्यघटना अंमलात आली. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या आधी खूप दिवस ही जी राज्यघटना झाली, ही राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. बाबासाहेबांनी ज्यावेळेस ही राज्यघटना लिहिली आणि त्याचं अवलोकन त्यांनी जगातील सगळं राज्यघटना जितक्या बघता येतील किंवा वाचता येतील, अवलोकन करता येतील अशा असंख्य राज्यघटना देशातल्या त्यांनी पाहिलेल्या होत्या, वाचलेल्या होत्या, त्याचं आकलन केलं होतं. मग ती अमेरिकेची राज्यघटना असेल, इंग्लंडची राज्यघटना जरी लिखित नाही तरी अलिखित स्वरूपात सुद्धा त्यांनी इंग्लंडच्या राज्यघटनेचा अभ्यास केला. त्यांनी सगळ्या जगातल्या जेवढी राष्ट्र आहेत, जर्मन राष्ट्र आहे, त्या सगळ्या राष्ट्रांची त्यांनी एक अभ्यास केला आणि आपल्या भारताला जी अनुकूल राज्यघटना लागेल ती आपल्याला या ठिकाणी केलेली आहे. भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य काय? तर भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य म्हणजे धर्मनिरपेक्ष लोकशाही, समाजवादी प्रजासत्ताक ही जी ह्या ज्या गोष्टी आहे, बेसिक स्ट्रक्चर जे आहे, हे बेसिक स्ट्रक्चर कुणी तयार केलं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांना हे विचार कसे आले तर तेही महत्वाचं. आवाडसाहेब बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचं आज आपण गुणगान गातो, ते आपण डोक्यावर घेऊन नाचतो. परंतु फुले शाहू आंबेडकरांचं हे जे प्रतिनिधित्व आलेलं आहे किंवा त्याचा संपूर्ण जो इफेक्ट राज्यघटनेत झालेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे झालेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची ही राज्यघटना, या राज्यघटनेची 100% अंमलबजावणी चाललेली आहे का, हा एक संशोधनाचा विषय आहे आणि तो आपण या ठिकाणी मांडणार आहोत. माझ्यापेक्षा अभ्यासक जे आहेत अरविंदजी आव्हाड साहेब, हे माझ्यापेक्षा खूप चांगल्या तऱ्हेने हा विषय आपल्याला समजून सांगणार आहेत. परंतु तत्पूर्वी ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या मला सांगणं अत्यंत आवश्यक आहे. या राज्यघटनेत आत्ता मी सांगितलं आपल्याला की आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आम्हाला वाचन स्वातंत्र्य आहे, आम्हाला संचार स्वातंत्र्य आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तरी सुद्धा एक प्रश्न येतो, आम्हाला ह्या ज्या आहे हे सगळं मिळतं का? तर हे ज्यावेळेस आपण उत्तर आपल्याकडे स्वतःला शोधावं लागतो त्यावेळेस सकारात्मक आणि नकारात्मक ही दोन्ही उत्तर आपल्याकडे आहेत. त्यामुळं काही वेळा असं वाटतं की आपलं मन थोडं विचलित होतं
की खरोखर हे जे देशात चाललेलं आहे हे बरोबर आहे का. अनेक विषय आहेत, करंट विषय आहेत, परंतु प्रत्येक विषयाला आपण काय करतो इथे की प्रत्येक विषयाला आपण राजकारणाचा त्याला एक संबंध जोडतो आणि राजकारणाचा संबंध जोडल्यामुळं मूळ विषय बाजूला राहतो आवाडसाहेब, आणि ते होऊ नये हाच आपला खरा उद्देश आहे. या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा जर प्रभावीपणे आपल्याला अंमलात आणायची असेल तर भारतीय राज्यघटना 100% आपण आहे तशी घेतली पाहिजे. भारतीय राज्यघटनेची मोडतोड कोणीच करू शकत नाही हे जरी सत्य असलं तरी त्या दृष्टीने चाललेला प्रयत्न सुद्धा तितकाच घातक आहे हे मला हे सर्वात महत्वाचं आहे. जो बेसिक स्ट्रक्चर आहे राज्यघटनेचं ते कुणी कधीही बदलू शकत नाही हे जरी खरं असलं. अगदी त्याकरता आपल्याला काय बघावं लागेल, 1951 ची जी पहिली घटना दुरुस्ती झाली आणि केशवानंद भारती म्हणून जी केस केरळ गव्हर्नमेंट तुमचा केशवानंद भारती वर्सेस केरळ गव्हर्नमेंट बरोबर 1951 साली जी पहिली राज्यघटना झाली आणि त्या राज्यघटनेत त्यांनी काय सांगितलंय की कुणी किती जरी प्रयत्न केला तरी भारतीय राज्यघटनेचं मूळ स्ट्रक्चर कुणी बदलू शकत नाही. भारतीय राज्यघटना तशी थोडी रिजिड सुद्धा आहे आणि लवचिक सुद्धा आहे. हे जर बेसिक जर स्ट्रक्चर बदलायचं असेल तर त्याला फार मोठे सहाय्य नसतील. ते टप्पे आहेत. साध्या बहुमताने घटना दुरुस्ती कशी होते, त्यानंतर दुसरी 2/3 बहुमताने ती घटना दुरुस्ती कशी होते आणि 2/3 बहुमत प्लस निम्म्या राज्यांची मान्यता ही जी घटना दुरुस्ती ती कशी होते हे टप्पे सगळे आवाडसर आपल्याला सगळे सांगणारच आहेत. आणि म्हणूनच मी आपल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आणि भारतीय राज्यघटना खरं तर हा विषय इतका महत्त्वाचा आहे. आपण विचारी लोक आहोत आणि आपण जर असंच गप्प बसलो तर काळ म्हातारी मेलेचं दुःख नाही परंतु काळ शोकाचा उपयोग नाही. आणि या दृष्टीने हा विषय आपण असा ठेवलेला आहे आणि तुम्ही आम्ही सर्वजण बुद्धिवादी आहोत आणि त्या दृष्टीने आपण याचा विचार केला पाहिजे आणि आपण त्याचं समाजात प्रबोधन केलं पाहिजे. जे चांगलं आहे ते चांगलंच म्हटलं पाहिजे, जे वाईट आहे त्याला वाईटच म्हटलं पाहिजे. आणि हे जर मग हे जर भाषण स्वातंत्र्य आपल्याला कशाकरता आहे. आज आमची मुस्कटदाबी होती का, आज आमची म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत इकडं आम्ही एक जण म्हणतो की आम्ही काय म्हणतो आमचा धर्मनिरपेक्षता आहे, आम्ही जातीवाद पाळत नाही, अमुक नाही तमुक नाही, परंतु हे नक्की आता घडते का, मनुवाद कुणावर लोक काढतोय का, या सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी होणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच या विषयाचा गंभीरपणे विचार होणं जरुरीचं आहे, त्याचं प्रबोधन होणं जरुरीचं आहे. आणि त्या दृष्टीने मी आव्हाडसाहेबांना सांगतो की आव्हाडसाहेब आमच्या आज तर खरं असीम सरोदे साहेब येणार होते परंतु ते आले नाहीत आणि म्हणून माझा वेळ मी कमी केला प्लस असीम सरोदेंचाही वेळ, या सर्वांचा वेळ आव्हाडसाहेब तुम्ही घ्या आणि आम्हाला प्रबोधन करा की भारतीय राज्यघटना निश्चित धोक्यात आहेत का, या गोष्टीचा आपण एक अत्यंत गांभीर्याने आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशी आपल्याला पुन्हा विनंती करून मी पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करून आपले आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ॲडव्होकेट अरविंदजी आव्हाड यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आज सासवड इथे जमलेले सर्व बंधू भगिनींनो, स्टेजवरती असणारे सर्व मान्यवर, श्री विजयराव कोलते साहेब तर नाही पण असणारे मान्यवर, दिलीप निरगुडे सर, खाडे अण्णा, कलाताई फडतडे मॅडम, ॲडव्होकेट मनोहर पवारजी, अशफाकजी, मेहमानेजी, जमलेले सगळे मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ. आज ज्या ठिकाणी मी उभा आहे ते म्हणजे आचार्य अत्रे सभागृह. आचार्य अत्रे सभागृह आणि आचार्य अत्रेंची सगळी पुस्तकं मी लहान वयातच मित्रांनो वाचली होती. एखाद्या वकिलाला काय हवं असतं तर हजरजबाबीपणा आवश्यक असतो कोर्टामध्ये आणि तो हजरजबाबीपणा आचार्य अत्रे यांच्याकडे पुरेपूर होता. अनेक मगाशी लोकांनी त्यांचे वेगवेगळे उदाहरणं सांगितले. माजी मंत्री महोदयांनी तर पु ल देशपांडे आणि आचार्य अत्रे ह्या दोघांबद्दल सांगितलं. मी दोघांची पुस्तकं कमी वयात पुरेपूर वाचलेली आहेत.
ह्यांनी न सांगितलेला एक विनोद मी तुम्हाला सांगतो की आचार्य अत्रेंचे विनोद कसे असायचे. जसे माजी मंत्री महोदय मगाशी म्हटले की ओरबडा पडेल आणि कडक चिमटा बसेल अशा प्रकारचा विनोद अत्रे साहेबांचा असायचा. नासी फडके म्हणून एक साहित्यिक होते. त्यांचं आणि आचार्य अत्रेंचं फार त्या काळात पटत नसे अशी ख्याती, असा बोलबाला होता. पण खऱ्या मोठ्या माणसांचं खरंच आत्म पटतं का नाही हे कोणाला माहीत नसतं. पण बाहेर चर्चा होती की त्यांचं आपापसात पटत नाही. तर नासी फडके साहेबांनी, त्या साहित्यिकांनी एकदा अशी एक टीका केली अत्रेंच्या समोर की म्हणले, जर का विद्वान लोकांची सभा भरली आणि जर का तिथे पंगत बसली, जेवणासाठीची पंगत, तर त्या पंक्तीमध्ये आचार्य अत्रेंना अजिबात स्थान असणार नाही. तर अत्रे साहेब हजर जबाबीपणा, म्हणजे आमच्यासारख्या वकिलांनी जे घ्यावं ते अत्रेंच्याकडनं घ्यावं. तर अत्रे साहेबांचा हजर जबाबीपणा, ते म्हणले, अहो त्या पंक्तीत मला जेवायला बसवतील का नाही माहीत नाही, मात्र जेवण झाल्यावरती हात धुतल्यावरती पुसायला जे फडकं असतं ना म्हणले फडके, ते म्हणून पण तुमचा कोणी वापर करणार नाही. असं ते एकदम हजर जबाबी होते. त्यांच्या समोर काही बोलताना त्यावेळेच्या वक्त्यांना विचारपूर्वक बोलावं लागत असे. एकच घटना अशी होती की जेव्हा आचार्य अत्रे काहीच बोलले नाहीत, ते म्हणजे एकदा ते पैठणला गेले होते. तिथं एक साहित्य परिषद भरलेली होती. तिथे आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे दोघंही एका वेळी गेलेले होते. बरं, मराठवाड्यामधली धूळ, हा धुळीचा प्रदेश, खूप धूळ होती. तर आचार्य अत्रे पु ल देशपांडेंना म्हणले, काय म्हणले तुम्ही मला मराठवाड्यामध्ये आणलं, इतकी धूळ धूळ धूळ, सगळे कपडे, माझा चेहरा धुळेने भरून गेलेला आहे. तर पु ल देशपांडेंनी त्यांना एक चिमटा काढला, पण त्याच्यावरती अत्रेंनी काही उत्तर दिलं नाही. मला वाटतं ही त्यांच्या साहित्यिक इतिहासामधली एकमेव घटना असावी, माझ्या वाचनातली तरी. ते म्हणले, असं आहे, पु ल देशपांडे म्हणले अत्रे साहेबांना, असं आहे म्हणले, अत्रे साहेब तुम्ही बोलताना, संवाद करताना इतक्या लोकांना धूळ चाखलेली आहे, पण आज तुमचं आणि माझं सौभाग्य मानावं लागेल की ह्या पैठण म्हणजे मराठवाड्यातली भूमी की जिथं संत साहित्यिक असणारे संत ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही धूळ आहे आणि त्या धुळेमध्ये तुम्ही माखले गेलेले आहात, हे तुमचं आणि माझं भाग्य आहे, असं तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि अत्रे साहेब म्हटले होते, खरोखरच ही धूळ मस्तकाला लावण्यासारखी आहे. मित्रांनो, मध्ये हे स्टेजवर बसलेले सगळे मान्यवर दिल्लीला आलेले होते. मला वेळ आहे ना, किती, एक तासभर तरी आहे ना, भरपूर, म्हणजे समोरचे कंटाळून जाऊ नये इतका. समोर स्टेजवरती बसणारे मान्यवर मध्ये दिल्लीला साहित्य, जे 98 मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय घडलं होतं, तिथे आले होते. तुम्ही जर बारकाव्याने निरीक्षण करून पाहिलं तर साहित्य संमेलनाच्या बाजूला एक पालखी ठेवलेली असते. जुन्या काळात मान्यवर लोक पालखीने प्रवास करायचे, घोडागाडीने प्रवास करायचे, त्याला पालखीचा मान म्हणतात. तर तो इतके लेखक साहित्यिक आले आणि गेले, मात्र एक ग्रंथ त्या पालखीमध्ये अबाधितपणे आहे, त्या ग्रंथाला पालखीचा मान आहे, तो म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी. बरोबर. आणि आता नव्याने त्या ग्रंथाच्या बरोबरीने भारतीय राज्यघटना सुद्धा त्या पालखीमध्ये ठेवण्यात येते. बरोबर. याचं कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. असं आहे की साहित्यामध्ये 8 रस आहेत. जे साहित्याचे अभ्यासक आहेत, मी स्वतः PhD केलेली आहे कायद्याच्या विषयामध्ये, पण मला साहित्याबद्दल, लिखाणाबद्दल, वाचनाबद्दल बरीच आवड आहे. साहित्यामध्ये 8 रस आहेत. 9वा रस तो ॲड केला. मूलतः 8 रस आहेत. ते म्हणजे शृंगार, हास्य, करुणा, वीर, भयान, बिभत्स आणि अजून अद्भुत. आणि 9वा रस हा ज्ञानेश्वर माऊलींनी आणला, तो म्हणजे शांती रस. ज्ञानेश्वरांची, संत ज्ञानेश्वरांची प्रत्येक ओवी म्हणजे जसं गुलाबजाम किंवा जिलेबी आपण त्या पाखातनं बुडून काढावी, तशी ज्ञानेश्वर माऊलींची प्रत्येक ओवी ही शांतिमय करणारी आहे. असं हे 9 रसांचं, जी ज्ञानेश्वरीमधली ओवी अशी आहे की 9 रसांचे पारणे केले अर्जुनास्तव नारायण, त्यावेळी पाहुणारे आलो आम्ही. म्हणजे 9 रसांचं हे जे भगवद्गीतेचं कृष्णाने मांडलं अर्जुनासमोर, त्यावेळी आपण पाहुणे म्हणून आलेलो आहोत. म्हणून माऊलींच्या ग्रंथाला तिथे मान आहे. मित्रांनो, त्याच बरोबरीने भारतीय राज्यघटनेला तिथं स्थान का दिलं,
तर भारतीय राज्यघटना म्हणजे भारत, भा म्हणजे प्रकाश, रथ म्हणजे प्रकाशामध्ये रथमान, गतिमान किंवा रममान असणारा आपला देश, सगळ्या अर्थाने परिपूर्ण असणारा भारत देश कुठं अडला होता तर जातीभेदामध्ये, वर्णव्यवस्थेमध्ये, समाज असहिष्णुतेमध्ये आपला देश गुरफटला होता. आणि म्हणूनच आता विचार करा ना, त्या भारतीय राज्यघटनेला त्या ग्रंथाच्या त्या पालखीचा मान का मिळाला आणि ज्ञानेश्वरीच्या बरोबरीने का ठेवलं. तर आज आपण असं एक चित्र समोर ठेवू की आज जर का राज्यघटना अस्तित्वात नसती तर चित्र असं असलं असतं की दारामध्ये एक माणूस उभा राहिला असता, त्यांनी येतानाच प्रत्येकाची जात विचारली असती, ठराविक उच्चवर्णीयांना समोर बसवलं असतं, काही लोकांना कोपऱ्यात मागे बसवलं असतं, काही लोकांना खुर्चीच दिली नसती, खाली बसावं लागलं असतं, आणि काही लोकांचा स्पर्श टाळावा किंवा सावली अंगावर पडू नये म्हणून त्यांना आत येण्याची मुभा सुद्धा मिळाली नसते. आणि आपल्या महिला भगिनी त्या कोणत्याही जाती धर्माच्या असोत त्यांना चूल आणि मूल सोडून इथपर्यंत येता आलं नसतं. ते येता आलं त्याच्या मागे जे कारण आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, इंग्लंडमध्ये माझं LLMचं शिक्षण इंग्लंडमध्ये झालेलं आहे. 2 वर्ष मी तिथे राहिलेलो आहे. नंतर भारतात येऊन मी डॉक्टरेट PhD केली. इंग्लंडमध्ये लिखित स्वरूपाची राज्यघटना नाही. जसं आत्ता मगाशी निरगुडे साहेबांनी सांगितलं की इंग्लंडमध्ये अलिखित राज्यघटना आहे. इंग्लंडमध्ये असं म्हटलं जातं तिथं फक्त लोकशाही आहे, राज्यघटना नाही. असं म्हटलं जातं की द पार्लमेंट ऑफ इंग्लंड इज सो पॉवरफुल इट कॅन डू, मराठीतला अर्थ पण सांगतो, इट कॅन डू अँड अनडू एनिथिंग एक्सेप्ट कन्व्हर्टिंग अ मॅन टू अ वुमन अँड अ वुमन टू अ मॅन. इंग्लंडमधलं पार्लमेंट इतकं बलाढ्य आहे की ते फक्त स्त्रीला पुरुष आणि पुरुषाला स्त्री करू शकत नाही, नैसर्गिकरित्या शक्य नाही म्हणून. पण इंग्लंडच्या पार्लमेंटने जर कायदा केला की इंग्लंडमधल्या सगळ्या घाऱ्या डोळ्यांच्या मुलांची कत्तल करून टाका, तर इंग्लंडमध्ये तो व्हॅलिड कायदा असेल, कारण तिथं लिखित स्वरूपाची राज्यघटना नाही. आणि ह्याच्या विरुद्धचं उदाहरण म्हणजे अमेरिकेमध्ये लिखित स्वरूपाची राज्यघटना आहे. सगळ्यात जुनी राज्यघटना अमेरिकेची आहे. आणि लिखित राज्यघटना असण्याचा परिपाक असा असतो की केलेल्या सगळ्या कृती शासनाने किंवा कायदे, म्हणजे जिथं खासदार बसतात ते कायदेमंडळ, आणि जिथं शासन म्हणजे जिथं पंतप्रधान मंत्रिमंडळ बसतं ते म्हणजे आपल्या असणारे एक्झिक्युटिव्ह आणि पार्लमेंट, यांच्या सगळ्या ज्या कृती निर्णय आहेत त्या घटनेच्या चौकटीत असायला हव्यात. आणि त्या आहेत का नाही हे पाहण्याची जबाबदारी ही सुप्रीम कोर्टाच्याकडे असते. म्हणून यांनी आज वकिलाला वक्ता म्हणून का बोलवलेलं आहे तर राज्यघटनेचं संरक्षण सुप्रीम कोर्ट न्यायव्यवस्था कसं करतं हे सांगण्यासाठी आज ह्या आयोजकांनी मला तुमच्यासमोर बोलवलेलं आहे. तर आपल्याकडे असं आहे की सुप्रीम कोर्ट इज द गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. राज्यघटनेचं संरक्षक सुप्रीम कोर्ट आहे. राज्यघटना आहे म्हणून सुप्रीम कोर्टावरती ही जबाबदारी आहे. मित्रांनो, आता हे झालं कायद्याची भाषा की सुप्रीम कोर्ट गार्डियन ऑफ द, पण सामान्य माणसाला कसं पटवून द्यायचं की बाबा आमचं सुप्रीम कोर्ट हे राज्यघटनेचं संरक्षक आहे, त्याचं गार्डियन आहे. तर मी तुम्हाला रामायणामधला किस्सा सांगतो. हे आपण कोरोनाच्या काळामध्ये सुट्टीमध्ये रामायण महाभारत TV वरती लागलं. आमच्या आजीने, आमच्या वडिलांनी लहानपणीच सगळं ते ग्रंथ आमच्याकडनं मुलांच्याकडनं वाचून घेतले होते. रामायणामधला किस्सा असा आहे की 14 वर्षाचा वनवास जेव्हा राम, लक्ष्मण, सीता भोगत असतात आणि जंगलामध्ये असतात, तेव्हा राम आणि सीता त्या झोपडीमध्ये रात्री विश्राम करत असतात, झोपलेले असतात. लक्ष्मण मात्र त्या झोपडीला रात्रभर जागा राहून पहारा देत असतो, म्हणजे त्या झोपडीचं गार्डियन, संरक्षक म्हणून काम करतो. तुम्ही आता असं लक्षात घ्या की ती झोपडी म्हणजे राज्यघटना आणि तो धनुष्यावरती बाण ताणून रात्रभर संरक्षण करणारा लक्ष्मण म्हणजे आमचं दिल्लीतलं सुप्रीम कोर्ट. तर ती कविता अशी आहे, मैथिली शरण गुप्त नावाचे उत्तरेमधले एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांनी फार छान वर्णन ह्या घटनेचं केलेलं आहे की लक्ष्मण कसा संरक्षण करतो झोपडीचं. ते म्हणतात, जाग रहा है कौन धनुर्धर,
जाग रहा है कौन धनुर्धर, जबकि भुवन वन सोता है, भोगी कुसुमा युद्ध योगी सा बना दृष्टिगत होता है। इस कुटिया में, झोपडीत, इस कुटिया में कौन सा धन है, त्या झोपडीमध्ये असं कोणतं मोठं धन लपलेलं आहे, आपल्यासाठी राज्यघटनेत कोणतं मोठं धन लपलेलं आहे। इस कुटिया में कौन सा धन है, जिसकी रक्षा में उसका तन है, मन है, जीवन है। आणि उत्तर असं आहे, मृत्युलोक मालिन्य मेटने स्वामी संग जो आई है, तीनों लोक की लक्ष्मी ने, लक्ष्मी म्हणजे सीता, तीनों लोक की लक्ष्मी ने आज ये कुटिया अपनाई है। विजन वेश है, विजन शेष है, निशाचरी माया ठहरी, वीर वंश की लाज यही है, फिर वीर क्यों ना हो पहली। त्याचा अर्थ असा आहे की अधपतनात गेलेल्या दुर्बळ घटकांना सबळ करणारा, समानतेची वागणूक देणारा असा आपला नीतिमान राज्यघटनेसारखा ग्रंथ, याच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा अशा रक्षकावरती असायला हवी की जो स्वतः नीतिमान आहे। नीतिमत्तेचे सगळे निकष सुप्रीम कोर्टात सापडतात, म्हणून भारताचं सुप्रीम कोर्ट इज द गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। तुम्ही जर भारतीय सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही सगळे आले होते, तुम्ही जर कोर्ट हॉलमध्ये आलात सुप्रीम कोर्टाच्या, तर सुप्रीम कोर्टाचं जे बोधवाक्य आहे, जो मागचं त्यांचं जे बोधवाक्य असतं, कोर्टाच्या प्रत्येक जिथे जज बसतात त्याच्या मागचं वाक्य ते आहे, यतो धर्मस्ततो जयाः, यतो धर्म तथो जयाः। हे सुप्रीम कोर्टाचं लोगो किंवा बोधवाक्य आहे। हे आलं कुठनं, तर मित्रांनो, हे जे सुप्रीम कोर्टाचं बोधवाक्य आहे, महाभारताचं युद्ध असतं। दुर्योधन युद्धाच्या आधी त्याची आई गांधारी हिचे आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या घरी जातो। ती आई गांधारी फार मोठी शिवभक्त असते, उपासक असते शंकराची। ती मुलाला अनेक आशीर्वाद देऊ शकली असती, विजयी भव, चिरंजीवी भव, यशस्वी भव। ती तसं नाही म्हणत, ती म्हणते यतो धर्मस्ततो जयाः, की बाबा तू आता वयस्कर झालेला आहेस, प्रौढ आहेस, युवराज आहेस, होणारा राजा आहेस, चांगलं वाईट बरं आणि काय चुकीचं हे जाणण्या इतपत तुझ्याकडं क्षमता आहे। चांगलं वाईट तू तुझं ठरव, मी आशीर्वाद फक्त एवढाच देते की जिथं धर्म असेल तिथं विजय असेल, बाकी तू तुझं ठरव। गांधारीने मुलाला दिलेला सल्ला सुप्रीम कोर्टाने तसाच्या तसा उचलला, आपलं बोधवाक्य बनवलं। त्याच्या मागची धारणा किंवा हेतूच एवढा आहे की समोर आरोपी म्हणून आपला मुलगा जरी उभा असेल तरीही न्यायाधीशाने किंवा न्यायमूर्तीने आपल्या न्यायविधी करताना तारतम्याचा अनबायस्ड पद्धतीने न्यायाचं हे करायचं असतं, कार्य करायचं असतं। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ममत्व भावना ठेवायची नसते। भारतीय सुप्रीम कोर्टाबद्दल मित्रांनो सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि आपल्या राज्यघटनेबद्दल सांगण्यासारख्या पण बऱ्याच गोष्टी आहेत। एक फली नरिमन नावाचे सुप्रीम कोर्टातले फार विद्वान वकील होते। आमच्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये विनाकारण आपण असं म्हणतो की जो काही होत नाही तो वकील होतो, अशी आपल्याकडे टीका केली जाते। जे वकिलांना घर भाड्याने कोणी देत नाही, लग्न असेल तर लग्नासाठी मुलगी कोणी देत नाही आणि वकिलांवरती सहजा कोणी व्यवहार करताना विश्वास ठेवत नाही, बँक कर्ज देत नाही, हे आपण पाहतो। पण मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतीय सुप्रीम कोर्टात जिथं मी वकिली करतो गेल्या 18-19 वर्षापासून आमच्याकडं किमान 50 तरी असे वकील आहेत ज्यांची रोजची कमाई चेकची 1 कोटी रुपये आहे। आणि मित्रांनो, ह्याच्यातलेच ह्या पंक्तीमधलेच, या शृंखलेमधलेच, ह्या मालिकेमधलेच एक दिग्गज वकील की जे आता 2 वर्षापूर्वी वारले, ते म्हणजे फली नरिमन। हे फली नरिमन साहेब 90-92 वर्षाचे असेपर्यंत वकिली करत होते आणि आत्ता 2021-22 साली ते वारले। त्यांनी एक फार छान पुस्तक लिहिलेलं आहे। माझी एक सवय अशी आहे की जेव्हा जेव्हा वेळ असतो, दिल्लीवरनं विमानाने बसलो की 2-2.5 तास काही काम नसतं, फोन बंद असतो, मग एखादं पुस्तक आपल्याला वाचता येतं, कोणताही आपल्याला अडथळा नसतो, पक्षकार पण फोन करून त्रास देत नाही। मग अशा वेळी मी एक एअरपोर्टला पुस्तक घेतलं, फली नरिमन साहेबांचं वाचण्यासारखं पुस्तक आहे की गॉड सेव्ह द सुप्रीम कोर्ट, असं त्या पुस्तकाचं नाव आहे। आमच्या सुप्रीम कोर्टाचं देवा रक्षण कर। त्या पुस्तकात त्यांनी अमेरिकेमधल्या सुप्रीम कोर्टाचं वर्णन केलेलं आहे। ते म्हणतात की अमेरिकेमध्ये अशी पद्धत
अशी प्रथा आहे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात की रोज सकाळी 10 वाजता अमेरिकेचं सुप्रीम कोर्ट स्थानापन्न होतं, म्हणजे बसतं. त्या सुप्रीम कोर्टाला मार्बल कॅसल असं म्हटलं जातं. 9 न्यायमूर्ती एकाच वेळी 10 वाजता एकाच कोर्ट हॉलमध्ये एकाच बेंचवरती बसतात. एकाच ठिकाणी ते सगळे स्थानापन्न होतात. ते जेव्हा 10 वाजता सकाळी बसतात तेव्हा तिथे जो कोर्टातला माणूस असतो, जो प्रोटोकॉल ऑफिसर आपण म्हणूया, तर ते बसताना तो माणूस रोज आरोळी देतो की गॉड, अमेरिकेतला माणूस रोज 10 वाजता आरोळी देतो की गॉड सेव्ह द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ अमेरिका. तिथला माणूस आरोळी काय देतो की आमच्या देशाचं, अमेरिकेचं रक्षण कर आणि आमच्या सुप्रीम कोर्टाचं रक्षण कर, आमच्या राष्ट्रपतीचं रक्षण कर, अशी घोषणा नाही आहे. कारण तिथल्या सुज्ञ नागरिकांना हे माहिती आहे की जर का देश टिकवायचा असेल तर पर्यायाने न्यायव्यवस्था टिकली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, त्या आरोळी मागची ती भूमिका आहे. आणि त्या सुज्ञ देशांच्या मध्ये न्यायव्यवस्थेला राजकीय व्यवस्थेपेक्षा जास्त प्राधान्य आहे. म्हणून तुम्ही जर आपली राज्यघटना, आणि जसं ज्ञानेश्वरीमध्ये पसायदान आहे, त्या पसायदानाच्या 9 ओव्यांमध्ये 10,000 ओव्यांचा सारांश आहे. राज्यघटनेचं जे प्रथम पृष्ठ, ज्याला प्रिॲम्बल आपण म्हणतो, त्या प्रिॲम्बलच्या 9-10 वाक्यांमध्ये पूर्ण राज्यघटना समाविष्ट, त्याचा अर्क, कॉन्सन्ट्रेट, त्याचा सार समाविष्ट झालेला आहे. त्या 9-10 वाक्यांचं जर तुम्ही आज घरी जाऊन किंवा भाषण संपल्यावरती मोबाईलला, गुगलला मुद्दाम ते प्रिॲम्बल वाचा. ती जी प्रिॲम्बल आहे खाड्यांना, त्या प्रिॲम्बलमधले शब्दांची रचना ती मनात आलं म्हणून शब्द टाकले असं नाही आहे. ते विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक शब्द टाकलेले आहेत. ती प्रिॲम्बल असं म्हणते की वी द पीपल ऑफ इंडिया solemnly affirm to adopt, enact and give to ourselves this constitution and India is a sovereign socialist democratic republic. आणि पुढे असं म्हणतात आणि वी एन्श्युअर टू द सिटीजन्स, आम्ही आमच्या नागरिकांना संरक्षित करतोय आणि काय देतोय, जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी. जस्टिस हा शब्द प्रिॲम्बलमध्ये प्राधान्याने आलेला आहे. म्हणून मित्रांनो, आपल्याकडे सगळ्या प्रगल्भ लोकांचे विचार जर आपण पाहिले आणि राज्यघटना विषयक अभ्यासक लोकांचे विचार जर आपण पाहिले तर न्यायव्यवस्था ही निर्भीड असायला हवी आणि न्यायव्यवस्था ही सबळ असायला हवी, तरच लोकशाही टिकते आणि तरच लोकांच्या देशाबद्दल असणारा जो विश्वास आहे, जी आत्मीयता आहे, ह्याच्यासाठी फक्त न्यायव्यवस्थाच जबाबदार असते आणि फार मोठं कारण किंवा फार मोठी जबाबदारी न्यायव्यवस्थेकडे असते. जेम्स बोवर्ड, जसे आपल्याकडे जीवनाचं सारांश सांगणारे साधू संत असतात, ते जीवनाचं सारांश सांगतात. आमच्याकडे कायद्यामधलं सारांश सांगणाऱ्या लोकांना आपण ज्युरिस्ट म्हणतो, हे कायदे पंडित. तर जेम्स बोवर्ड नावाचा एक कायदे पंडित फार छान सांगतो. तो म्हणतो डेमोक्रेसी, लोकशाही, डेमोक्रेसी इज समथिंग मोर दॅन 2 वुल्व्स, 2 लबाड लांडगे, अँड अ शीप, गरीब शेळी. डेमोक्रेसी इज समथिंग मोर दॅन 2 वुल्व्स अँड अ शीप वोटिंग, म्हणजे मतदान करणे, अँड डिसाइडिंग व्हॉट टू हॅव फॉर डिनर. याचा मराठीतला अनुवाद असा आहे, बोवर्ड असं म्हणतात की लोकशाही म्हणजे फक्त की बाबा आज 2 लबाड लांडगे आणि एक गरीब शेळी, 3 जण एकत्र झालेत आणि चला मतदान करू, आणि आज संध्याकाळी भूक लागली तर काय खायचं हे आपण मतदानाच्या द्वारे ठरवू. तर मग फक्त लोकशाहीच्या तत्वाने आपण गेलो तर मग त्या मतदानाचा शेवट काय असेल, ते 2 लोक मतदान करतील की या गरीब शेळीला आपण खाऊन टाकू. पण राज्यघटना असल्यामुळे लोकशाही फक्त लोकशाही नसते, तर लोकशाहीमध्ये सुद्धा वंचितांना, दुर्बळ घटकांना, मायनॉरिटी कम्युनिटीचे हक्क संरक्षित केले जातात आणि ते आपली राज्यघटना करतं. म्हणून इथं बसलेले जे आपले विद्यार्थी बंधू भगिनी आहेत, जे मला दिसत आहेत, त्यांना एक जर प्रश्न कोणी विचारला की परवा असलेला आपला 15 ऑगस्ट, आपण 15 ऑगस्टला काय म्हणतो, स्वातंत्र्य, इंडिपेंडन्स डे, आणि 26 जानेवारी त्याला आपण काय म्हणतो, रिपब्लिक डे. मग 2-2 दिवस ठेवायची काय गरज होती. तर मित्रांनो, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, लोकशाही मिळाली, पण फक्त लोकशाही मिळून उपयोग नव्हता,
2 लबाड लांडगे आणि एक गरीब शेळीची अवस्था आपली झाली असती, ती होऊ नये म्हणून 26 जानेवारीची राज्यघटना आहे. आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय सुप्रीम कोर्टावरती आहे. अजून माझ्याकडे वेळ आहे ना? तुम्हाला मी कुणाला कंटाळा येणार नाही. जेवल्यानंतर लोक सुस्तावतात हे वक्त्याला माहिती असतं. आणि मी आता गेल्या 18 वर्षापासून भाषण देते. मला श्रोत्यांची जी मानसिकता ही चांगली माहिती आहे. त्यामुळे मी तुम्हाला कुठं कंटाळवानं वाटणार नाही. अशा हिशोबाने एकदम इंटरेस्टिंग करून प्रत्येक वाक्य निवडकच बोलणार आहे. मित्रांनो, अमेरिकेची राज्यघटना ही फार छोटी राज्यघटना आहे. 15 आर्टिकलची 3 ते 4 पानामधली राज्यघटना अमेरिकेची आहे. भारतीय राज्यघटना सगळ्यात नवीन पण सगळ्यात विस्तृत आणि सगळ्यात मोठी, ज्याच्यात 395 ओरिजिनल आणि 448 आत्ता आर्टिकल्स किंवा कलम आपल्या राज्यघटनेत आहेत. अमेरिकेचे लेखक, राज्यघटनेचे लेखक असं सांगतात, आम्ही आमची राज्यघटना जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवलेली आहे आणि ह्याचा विस्तार, इंटरप्रिटेशन, भाष्य करण्याची जबाबदारी आम्ही सुप्रीम कोर्टावर टाकलेली आहे की जशी समाजाची गरज असेल तसं तुम्ही ह्या वेगवेगळ्या कलमांचा वेगवेगळा अर्थ काढा. ज्ञानेश्वर महाराजांची एक फार चांगली ओवी आहे, ती मला फार आवडते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की येणे कारणे मी बोलील, बोली अरूपाचे रूप लावील, अति इंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी. अशी ती प्रतिज्ञाच घेतात ज्ञानेश्वर माऊली. त्याचा अर्थ असा आहे की जे शब्दाच्या पलीकडचं आहे, आपल्या इंद्रियांना त्याचा भास होईल याच्या पलीकडचं शब्दातीत गोष्टींना शब्दांच्या मध्ये बांधण्याचं काम मी ह्या 10,000 वाक्यांमधनं करणार आहे. मित्रांनो, भारतीय राज्यघटना ही सुद्धा अशाच स्वरूपाची आहे. अनेक गोष्टी ह्या तिथं बोलल्या गेलेल्या नाहीत, ते सुप्रीम कोर्टाच्या मुखातून बोलल्या जातात. उदाहरण द्यायचं झालं तर, तुम्ही जर कधी दिल्लीला आलात आणि तुम्ही दिल्लीला कधी फिरायला हॉटेलमधनं बाहेर गेला तर दिल्लीचं सगळं जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, जी सगळी पब्लिक बस असतील, तिथल्या मेट्रो असतील किंवा तिथल्या टॅक्सी कॅब असतील, ह्या पेट्रोल किंवा डिझेलवरती नाहीत. या सगळ्या CNG वरती आहेत. टीका अशी व्हायची की भारताची राजधानी दिल्ली ही वायू प्रदूषणाची राजधानी होत चाललेली आहे. लोकांना श्वास घ्यायला तिथे अवघड होत असेल. मग सुप्रीम कोर्टाच्या हे लक्षात आलं आणि कोणताही एअर पोल्युशनवरती प्रतिबंध करणारा कायदा नव्हता. MC मेहताच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने संशोधन केलं की जीवनाचा हक्क जो 21 नंबरच्या आर्टिकल किंवा कलमामध्ये दिलेला आहे त्याचा विस्तार करण्याची गरज आहे. जसे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की येणे कारणे मी बोलील, तसं सुप्रीम कोर्टाला बोलायची वेळ आली आणि नसणारी गोष्ट सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये आणली की वायू शुद्ध हवा घेणे हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे आणि ह्या सगळ्या ज्या बसेस किंवा टॅक्सी असतील यांचं पेट्रोल डिझेल इंजिन काढून टाका आणि CNGचं इंजिन लावा. विशाखा नावाची केस, जे कोणी सरकारी ऑफिसेसमध्ये काम करत असतील त्या प्रत्येकाला विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ही केस नक्की माहिती असणार. प्रत्येक सरकारी ऑफिस किंवा ऑर्गनायझेशनमध्ये, एस्टॅब्लिशमेंटमध्ये एक बोर्डच लावलेला असतो की इथे कोणत्याही महिलेचा जर लैंगिक शोषण झालं तर त्याच्यासाठीची विशाखाच्या गाईडलाईन्स आम्ही फॉलो केलेल्या आहेत. असं आहे की एखाद्या परस्त्रीमध्ये मातेचं रूप पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या भूमीमधले आपण लोक, पण काही आरोपींना त्या संस्कारांचा विसर झाला असावा आणि राजस्थानमध्ये ही घटना घडली की आपल्या ज्या महिला भगिनी असायच्या, ज्या नोकरी व्यवसाय करायच्या, त्यांचा ऑफिसमध्ये लैंगिक छळ होत असे. मग त्याच्यावरती प्रतिबंध करणारा पार्लमेंटचा कोणताही कायदा नव्हता. पार्लमेंटचा कायदा नसताना सुप्रीम कोर्टाला कायदा बनवावा लागला विशाखाच्या केसमध्ये. मित्रांनो, गंगा म्हणजे तहानल्याची धनी ती गंगा नव्हे उनी असं म्हणतात की एका कवीने फार गंगेबद्दल छान लिहिलेलं आहे की अच्युत चरण तरंगिनी शशी शेखरे मोल मालती माले मम. ह्याचा अर्थही सांगतो, मम तनु वितरण समय हरी ना मम हरता. ह्याचा अर्थ असा आहे की अच्युत म्हणजे विष्णूच्या करंगिळीमधनं जन्माला आलेली गंगा, तिला शंकराने आपल्या जटेमध्ये धारण केलं आणि मेल्यावरती जेव्हा माणसाची राख होते ती गंगेत टाकली जाते.
मग गंगेत टाकल्यावरती आपण पुन्हा देवात जाऊन मिळतो, आपला आत्मा पुन्हा परमात्म्यात मिळतो. तो कवी असं म्हणतो की बाबा जर का आत्मा परमात्म्यात मिळणार असेल तर मला शंकर बनव, विष्णू बनवू नको, गंगेला पाय लावण्याचं पातक माझ्यावर नको, मस्तकावरती घेण्याचं सौभाग्य मिळावं. अशी ही अपवित्रांना पवित्र करण्यासाठी कटिबद्ध असणारी गंगा, प्रदूषणाचा कारखान्यांचा वाढता आलेख पाहता स्वतःच या गंगेचं पाणी प्रदूषित दूषित होत गेलं. वॉटर पोल्युशन प्रिव्हेन्शन ऍक्ट तेव्हा अस्तित्वात नव्हता. सुप्रीम कोर्टासमोर प्रश्न होता की अशा गंगेचं परित्राण कोण करेल, आणि आधुनिक भगीरथाची भूमिका सुप्रीम कोर्टाला घ्यावी लागली. मग आपल्यासमोर प्रश्न असा येतो की सुप्रीम कोर्ट कायदा बनवतं का कायदा जाहीर करतं? विशाखाच्या केसमध्ये कायदा बनवणं पार्लमेंट म्हणजे जिथं आपण खासदार निवडून देतो त्यांच्याकडनं अपेक्षित होतं. हे जर का खासदारांचं काम सुप्रीम कोर्ट करायला लागलं, मग सुप्रीम कोर्ट कायदा बनवतं का कायदा जाहीर करतं? हा प्रश्न मित्रांनो सुप्रीम कोर्टासमोर होता. आणि सुप्रीम कोर्टाने फार छान सांगितलं, आम्ही कायदा बनवत नाही, आम्ही कायदा जाहीर करतो. राज्यघटनेच्या गाभाऱ्यामध्ये किंवा राज्यघटनेच्या गर्भामध्ये जे कोणते वाक्य आहे त्याचं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी गरज भागवण्यासाठी आम्ही त्याचं इंटरप्रिटेशन किंवा विश्लेषण करतो. सुप्रीम कोर्ट डज नॉट मेक द लॉ, सुप्रीम कोर्ट ओनली डिक्लेअर्स द लॉ. कायदा बनवत नाही. राज्यघटनेत जे अबोल आहे, जे बोलल्या गेलं नाही, त्याचं बोलण्याचं काम न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टातले आपल्या मुखातनं करतात. ज्ञानेश्वरीमधली पुन्हा एक चांगली ओवी आहे, अध्याय 18 अध्याय आहेत ज्ञानेश्वरी. मी ह्या आध्यात्मिक भाषणसुद्धा मित्रांनो देत असतो, तर ज्ञानेश्वरी बऱ्यापैकी माझी मुखोद्गत आहे. 18वा अध्याय माऊली असं सांगतात की वार्षीय विन सागरू जले जैसा निरुपचारू. कितीही दुष्काळ पडला, कितीही पाण्याचा तुटवडा पडला, नदी नाले तलाव विहीर ह्याच्यातलं पाणी संपून गेलं, पण महासागर म्हणजे समुद्रातलं पाणी कधी संपतं का? ते कधी संपत नाही. पार्लमेंटने केलेल्या कायद्यांचा जेव्हा जेव्हा दुष्काळ पडतो, सुप्रीम कोर्ट राज्यघटना नामक महासागराच्याकडे पाहतं, जजमेंटच्या द्वारे त्या पाण्याचा उपसा करतं, फिल्टर करतं आणि तुम्हा आम्हा सारख्यांची न्याय तृष्णा तहान भागवतं. सुप्रीम कोर्ट कायदा बनवत नाही, सुप्रीम कोर्ट कायदा जाहीर करतो. सुप्रीम कोर्टाच्या अजून एक पण इंटरेस्टिंग केस सांगू. वेळ आहे, कोणी कंटाळलं नाही ना? आता जेवणानंतर झोपेला आले असाल आणि मी विनाकारण तुम्हाला जागवतोय. किती वाजता आहे पुढचा? बरं, अर्धा तास आहे ना अजून. मी तुम्हाला दोनच इंटरेस्टिंग केस सांगतो सुप्रीम कोर्टाचे. आपल्याकडे मित्रांनो भारतीय राज्यघटनेप्रमाणे आपली जी ज्युडिशरी आहे, भारतीय सुप्रीम कोर्ट हे इंडिपेंडेंट स्वरूपाचं आहे. तुम्ही जर मित्रांनो इंग्लंडला गेला तर इंग्लंडमधलं जे सुप्रीम कोर्ट आहे, सगळ्यात उच्च इंग्लंडचं कोर्ट, त्याला हाऊस ऑफ लॉर्ड असं म्हणतात. इंग्लंडचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड. आश्चर्य वाटेल, तिथं बोलते साहेब, इंग्लंडचं जे उच्च कोर्ट आहे हाऊस ऑफ लॉर्ड, त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींच्या मांडीला मांडी लावून खासदार बसतात. तिथं इंडिपेंडंट ज्युडिशरी नाही. इंग्लंडचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांना लॉर्ड चान्सलर असं म्हटलं जातं. हे लॉर्ड चान्सलर जेव्हा सकाळी उठतात तेव्हा ते अर्जुन राम मेघवाल म्हणजे लॉ मिनिस्टर असतात. दुपारच्या वेळी ओम बिर्ला म्हणजे स्पीकर ऑफ लोकसभा असतात. आणि तिसऱ्या सदरामध्ये जस्टिस गवई म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंग्लंड असतात. चीफ जस्टिस, स्पीकर, लॉ मिनिस्टर तिन्ही काम इंग्लंडमध्ये एकटाच माणूस करतो. आणि तिथे इंडिपेंडंट ज्युडिशरी ही संकल्पना नाही. पण भारतीय राज्यघटनाकारांना हे माहिती होतं की आपल्या लोकांची मानसिकता पाहता आणि राजकीय वलय लोकांच्यावरती किती असू शकतं हे पाहता आपल्याकडे इंडिपेंडंट ज्युडिशरी असणं गरजेचं आहे. एखाद्या आईला जर तुम्ही प्रश्न विचारला की बाई तुझ्या 3 मुलांच्या पैकी आवडतं मूल कोणतं, तर आईला सगळी मुलं सारखी असतात. मुलांना तसं वाटत नसलं तरी. पण आईला जास्त कळवळा कुणाचा असतो माहिती का? जो कमकुवत आहे ना त्या मुलाबद्दल आईला जास्त कळवळा असतो. तिला ही धारणा असते की बाकीचे बलवान मुलं
माझ्या ह्या कमकुवत मुलाची गळचेपी करतील. राज्यघटनेला पण 3 मुलं आहेत. एक म्हणजे पार्लमेंट, जिथं खासदार बसतात. एक म्हणजे जिथं आपले पंतप्रधान, त्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ बसतं. आणि तिसरं म्हणजे ज्युडिशरी, जिथं आमचे हे जजेस बसतात. इंग्लिशमधलं वाक्य असं आहे, ऑफ द 3 चिल्ड्रन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ज्युडिशरी इज द वीकेस्ट. सगळ्यात कमकुवत ज्युडिशरी आहे. इट इज नायदर विथ द स्वोर्ड, स्वोर्ड म्हणजे तलवार, नॉर विथ द पर्स, पर्स म्हणजे पैसे. इट इज ओनली विथ जजमेंट. म्हणजे 3 मुलांपैकी सगळ्यात कमकुवत मूल जे आहे ते हे ज्युडिशरी आहे. त्याच्याकडे तलवार म्हणजे पोलीस किंवा मिलिटरी पॉवर नाही. त्याच्याकडे पर्स म्हणजे बजेट सँक्शनिंग पॉवर, जी पार्लमेंटकडे 110 आर्टिकल प्रमाणे असते, ती नाही. हे फक्त शब्दाचे धनी आहेत. आणि म्हणून या मुलाचं संरक्षण आपण करायला हवं, हे राज्यघटनाकारांना मित्रांनो माहिती होतं. आणि असं भारतात घडलं होतं. 1964 साली खाड्यांना 1964 साली केशवसिंग नावाची एक फार इंटरेस्टिंग केस सुप्रीम कोर्टासमोर आलेली होती. 1964 केशवसिंग नावाची केस. उत्तर प्रदेशचं जे विधानसभा होती, त्या विधानसभेचे जे स्पीकर होते त्यांनी फतवा काढला की आमच्या उत्तर प्रदेशमध्ये केशवसिंग नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांनी आमचा अवमान, कंटेम्प्ट केलेला आहे विधानसभेचं. त्यांनी फरमान काढलं, कंटेम्प्ट केला, ह्याला उचला, तुरुंगात टाका. जसं कोर्टाचं कंटेम्प्ट असतं तसं विधानसभेचं आणि वरती लोकसभे राज्यसभेचं पण अवमान कंटेम्प्ट असतं. फरमान काढला आणि हा केशवसिंगला त्यांनी तुरुंगात टाकलं. मग केशवसिंग तुरुंगात असताना त्यांनी एका वकिलाला बोलवलं. वकिलाच्या मार्फत अलाहाबादच्या उच्च न्यायालय हायकोर्टामध्ये जामिनाचा, बेलचा एक पिटिशन दाखल केलं. 2 न्यायमूर्तींच्या समोर केशवसिंगचं हे पिटिशन चाललं. वकिलांनी बाजू मांडली, वकील जिंकले आणि त्या 2 न्यायमूर्तींनी निकाल दिला की ह्या केशवसिंगला तुरुंगातनं मुक्त करून टाका, जामीन मंजूर झालेला आहे. आम्ही त्याला तुरुंगात टाकलं असताना ते कोण 2 न्यायमूर्ती की ज्यांनी त्या केशवसिंगला जामीन दिला म्हणून त्या स्पीकर साहेबांचा राजकीय अहंकार दुखवला गेला. त्यांनी पुन्हा नव्याने फतवा काढला. तो केशवसिंग, त्याचे ते वकील आणि उच्च न्यायालयाचे 2 न्यायमूर्ती, चौघांना अटक करा आणि अलाहाबादच्या तुरुंगात टाका. म्हणजे इतरांना जामीन देणारे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना स्वतःच्या जामिनासाठी सुप्रीम कोर्टात 1964 साली धाव घ्यावी लागली होती. आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाची जी संख्या होती न्यायमूर्तींची ती 7 होती. आता 33 अधिक 1 34 झालेली आहे. 7च्या 7 लोकांनी एकाच खंडपीठाने एकाच वाक्याने सांगितलं की भारतामध्ये वी हॅव इंडिपेंडंट ज्युडिशरी. भारतामधली न्यायव्यवस्था ही इंडिपेंडंट आहे. जजेस फॉर ज्युडिशियल कंडक्ट आर नॉट आन्सरेबल टू द पार्लमेंटेरियन्स. जज आपलं जेव्हा कायदेशीर काम करत आहे तर असा निकाल तुम्ही का दिला अशी विचारणा खासदार किंवा आमदार त्यांना करू शकत नाहीत. भारतामध्ये न्यायव्यवस्थेला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. पुढचं वाक्य फार महत्त्वाचं होतं. मात्र एखादा खासदार किंवा आमदार त्याचं वर्तन हे राज्यघटनेच्या चौकटीत आहे का नाही याची शहानिशा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट जज हे कायम करू शकतात. आणि ह्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी दिल्लीला आता 17-18 वर्षापासून आहे. अनेक राजकीय लोकांचे केसेस पण मी चालवल्या. मी तसा पुण्याचा आणि पुण्यात कोथरूडला आमचं घर. कोथरूडचे 2009-10 साली लोकसभेचे खासदार होते आणि त्यांना काही कॉमनवेल्थ नावाचा घोटाळा झाला. त्यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगामध्ये अटक करण्यात आलेली होती पुण्याच्या खासदारांना. पण या खासदार साहेबांनी उच्च न्यायालयामध्ये अनेक जामिनाचे अर्ज, ज्याला बेल पिटिशन म्हणतो, हे मांडले. पण सगळेच्या सगळे जामीन अर्ज त्या खासदार साहेबांचे पुण्यातल्या फेटाळण्यात आले. त्यांचा वकील बहुधा हुशार असावा. वकिलांनी त्या खासदार साहेबांना एक युक्ती सांगितली. ते म्हणले आपण एक अनोखी युक्ती लावू. ह्याच्यासाठीच तो वकील जाणले जातात. म्हणजे वकिलाची खासियत काय असते. तो वकील म्हणला आपण एक अनोखं, एक वेगळंच बेल पिटिशन टाकू. आणि त्यांनी ते टाकलं आणि कोर्टासमोर लावलं. त्या वकिलाचं म्हणणं असं होतं, आमचे लोकसभेचे खासदार, पक्षकार म्हणजे आमचे पक्षकार लोकसभेचे खासदार यांना मतदारसंघातल्या लोकांनी निवडून लोकसभेत पाठवलेलं आहे. हे तुरुंगात आहेत. हे तुरुंगात असल्यामुळे मतदारसंघातल्या लोकांचा आवाज पार्लमेंट म्हणजे लोकसभेमध्ये दबल्या गेलेला आहे. यांना बाहेर यायची काही नाही आहे. पण जनहितासाठी
तुम्ही ह्यांना जामीन मंजूर करा. ते ज्या न्यायमूर्तींच्याकडे लागलं त्यांनी ते हुशार होते. राजीव सहाय. भारतामध्ये जितके उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्याच्यामध्ये वाचण्यासारखे जजमेंट असणारे जे न्यायमूर्ती त्याच्यातले राजीव सहाय आता निवृत्त झाले पण दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. हुशार होते. ते म्हणले अच्छा जर का आत्ता तुम्हाला मतदारसंघातल्या लोकांचा कळवळा किंवा पुळका आलेला असेल तर आपण पाहूया याच्या आधी तुम्ही किती वेळा लोकसभेत गेले, किती वेळा लोकांच्या हिताचे प्रश्न, मतदारसंघातल्या लोकांच्या हिताचे प्रश्न तिथे विचारले, किती वेळा हजेरी लावली, आपण याचा अभ्यास करू आणि मग ठरवू. त्यांनी स्पीकरला फरमान सोडला. स्पीकरकडनं ज्या प्रोसिडिंग पुस्तिका लोकसभेतली मागवली त्याचा अभ्यास केला. ते म्हणले ह्या कारणासाठी तरी तुम्हाला आम्ही जामीन देणार नाही. सांगण्याचा मुद्दा काय आहे, जज कसे वागतात किंवा असा निकाल का दिला याची विचारणा आमदार खासदार करू शकत नाहीत. इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे. मात्र आमदार किंवा खासदार यांचं वर्तन कायद्याच्या किंबहुना राज्यघटनेच्या चौकटीत आहे का नाही याची शहानिशा करण्याची पूर्ण मुभा, अधिकार, पॉवर, अथॉरिटी ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्याकडे आहे. आपल्याकडे जसं मगाशी एक 5 मिनिटात तुमचं अजून वेळ आहे ना, एक 5-10 मिनिटात तुम्हाला फार इंटरेस्टिंग केस सांगतो आणि माझं आजचं एक 5-10 मिनिटाचं भाषण 10 मिनिटात मी संपवतो. एक फार इंटरेस्टिंग केस झाली केशवानंद भारतीची, जी आता निरगुडे साहेबांनी उल्लेख केला. केशवानंद भारतीची केस म्हणजे मित्रांनो काय माहिती का, आपल्याकडे तुकाराम महाराज सांगतात की महापुरे वृक्ष जाती तिथे लव्हाळे वाचत. म्हणजे महापुरे वृक्ष जाती तिथे लव्हाळे वाचती. कालाय तस्मै नमः. माणूस मोठा नसतो, काळ हा सगळ्यांपेक्षा मोठा असतो. बदलत्या काळाची पावलं माणसाने ओळखायची असतात, नाही तर तो कोलमडून पडतो, असं तुकाराम महाराज सांगतात. इंसान बली होत नाही, समय होत बलवान, और कोल भिल्लों के हाथ हार गए, वही अर्जुन वही धनुष्यबाण. जग जिंकणारा आपल्या धनुष्यबाणाच्या जोरावरती असणारा अर्जुन, कृष्ण त्याच्या बरोबरीला सारथ्य करत होता. सगळ्या महाभारतात त्यांनी विजय मिळवला. वेळ त्याच्याबरोबर होती. नंतर तो असाच युद्धानंतर जंगलातून चालला होता. काही भिल्ल लोक जे असतात, भिल्ल समाजातले जे लोक होते, आदिवासी लोक, त्यांनी ह्याचा रथ घेरला, त्याला खाली ओढला, धनुष्य आणि बाण तोडून टाकले आणि त्याला झाडाला बांधून टाकले. म्हणून मित्रांनो आपण एक कायम लक्षात ठेवायला हवं माणूस म्हणून सुद्धा की सुबह मगरूर को शाम भी कर देता है. वेळेचं महत्व. सुबह मगरूर को शाम भी कर देता है, शोहरतमंद को गुमनाम भी कर देता है, और वक्त की आंखों में आंखें डालने की हिमाकत ना करो, वक्त अच्छे अच्छों को नीलाम कर देता है. तसं वेळेप्रमाणे माणसाने बदलायला हवं. काळाची पावलं ओळखून राज्यघटनेने सुद्धा बदलायला हवं, नाहीतर हा राज्यघटना नामक ग्रंथ कोलमडून जाईल हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य राज्यघटना लिहिणाऱ्या लोकांना माहीत होतं. म्हणून त्यांनी तशी सोय राज्यघटनेतच केलेली आहे. 368 कलम आर्टिकल असं सांगतो की 2/3 खासदार जर का एकत्र आले तर ते राज्यघटनेमध्ये बदल करू शकतात. मूलभूत अधिकार सुद्धा काढून घेऊ शकतात. 1951 साली पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये केस आली शंकरी प्रसाद आणि नंतर सज्जन सिंग की सुप्रीम कोर्ट की 2/3 खासदार मूलभूत अधिकार राज्यघटनेतला काढून घेऊ शकतात का. आणि सुप्रीम कोर्टानेच मित्रांनो त्यांना मुभा किंवा पॉवर देऊन टाकली की तुम्हाला हवं तसं खासदार राज्यघटना बदलू शकतो. एकदा पॉवर दिली की सत्तेचा एक मूलभूत गुणधर्म असा आहे, लॉर्ड ॲक्टन असं सांगतात की पॉवर करप्ट्स आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्यूट. सत्ता ज्याच्या हातात येते, सत्ता त्याला दुरुपयोग करायला भार पाडते. आणि एकदा राज्यघटनेमध्ये तुमच्या हिशोबाने तुम्ही बदल करा अशी मुभा सुप्रीम कोर्टानेच या आपल्या खासदारांना देऊन टाकली. त्याचा परिणाम असा झाला बसून घ्या सगळे बसून घ्या. राज्यघटना बदलण्याचा खासदारांना दिलेला हा जी क्षमता होती त्याचा परिणाम असा झाला की भारतामध्ये 14 बँक नॅशनलाइज झाल्या. आपल्याकडे
राईट टू प्रॉपर्टी मूलभूत अधिकार होता हा काढून घेतला राज्यघटनेतनं. आणि तिसरं, चायना किंवा रशिया इथं एकदा तुम्ही राष्ट्र अध्यक्षाला निवडून दिलं की 15 वर्ष परत इलेक्शन होत नाही. भारतात सुद्धा तसं घडलं होतं. कशाला दर 5 वर्षांनी इलेक्शन? मग लोकसभेच्या इलेक्शन दर 2 वर्ष वाढवले, दर 7 वर्षाने आपण घेत जाऊ. मग सुप्रीम कोर्टाच्या हे लक्षात यायला लागलं की 5 वर्षाचे खासदार 7 वर्षाचे झालेले आहेत, होऊ शकतं 15 वर्षाचे होतील. आणि पिरियॉडिक फ्री आणि फेअर इलेक्शन्सवरती आता गदा येते. म्हणून सुप्रीम कोर्टाने केसवानंद भारतीच्या केसमध्ये सुवर्ण मध्य निवडला की पार्लमेंट राज्यघटना अमेंड करू शकतं, मात्र मूलभूत गाभ्याला हात लावायचा नाही. हे म्हणजे मित्रांनो बेसिक स्ट्रक्चर. आता हे जे बेसिक स्ट्रक्चरची जी चर्चा असते ही अत्यंत अकॅडमिक स्वरूपाची आहे. सामान्य माणसाला कसं समजून सांगायचं की बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? तर बेसिक स्ट्रक्चरचे 3 मुख्य पैलू आहेत. ते तुम्हाला 5 मिनिटात सांगतो आणि माझं आजचं भाषण थांबवतो. 3 पैलू म्हणजे बेसिक स्ट्रक्चर थिअरी कहाणी आहे महिला शक्तीची. म्हणजे चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन समाजात असणारी महिला ही समाजातली एक शक्ती आहे. मांडीवरच्या मुलाला तिने घडवलं तर ती राजमाता जिजाबाई आहे. जर का हातात पुस्तक घेतलं तर ती सावित्रीबाई फुले आहे. हातात तलवार घेतली तर झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे. आणि राजकारणात जर का महिला उतरली तर ती प्रियदर्शिनी इंदिरा गांधी आहे. मित्रांनो, मी काही त्यांच्या पक्षाचा माणूस नाही, पण महिला सशक्तीकरणाचा पुरस्कर्ता आहे. तर अशी ही तेव्हाची पहिली महिला पंतप्रधान. त्यांची राजकीय आकांक्षा इतकी वाढत गेली की आपल्या कोणत्याही निर्णयाच्या मध्ये सुप्रीम कोर्ट हे राज्यघटनेचं पुस्तक ढाल म्हणून आणतं हे त्यांना जाणवायला लागलं. मग ह्या महिला पंतप्रधानाने त्या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेचे एक पुस्तकातलं पान काढायला म्हणजे मोडतोड करायला सुरुवात केली. एका महिलेला आवर घालण्यासाठी 13 पुरुष न्यायमूर्तींना एकत्र यावं लागलं होतं. हे आपण महिलांनी लक्षात ठेवायला हवं. दुसरा पैलू असा आहे, शेक्सपियर असं म्हणतो की क्लोजर इन ब्लड आर ब्लडियर. रक्ताचं नातं जितकं जवळचं असतं, नरडीचा घोट घेण्याची इच्छा तितकी जास्त तीव्र असते. तुमचा वाद हा तुमच्या चुलत भावाशी किंवा ज्याचा बांधाला बांध आहे त्याच्याशी होत असतो. दिल्लीत राहणाऱ्या माझ्यासारख्याशी तुमचा का वाद होईल? हेच शेक्सपियर सांगतो, क्लोजर इन ब्लड आर ब्लडियर. राज्यघटनेचे हे जे 3 मुलं आहेत, यापैकी 2 मुलांमध्ये शेवटी वाद झाला होता पार्लमेंटमध्ये आणि ज्युडिशरीमध्ये, की शेवटी राज्यघटनेवरती अंतिम सत्ता कुणाची. आणि ह्या 2 भावंडांच्या वादामधनं, जसं समुद्र मंथनामधनं आणि देव दानव वादातनं अमृत कलश जन्माला आला, तसं ह्या दोघांच्या वादामधनं मित्रांनो बेसिक स्ट्रक्चर मूळ गाभा हा जन्माला आला. तिसरा महत्त्वाचा पैलू आणि मी थांबतो तो म्हणजे नानी पालखीवाला. 13 आत्तापर्यंत एकदाच कोलते साहेब सुप्रीम कोर्टात असं झालंय की 13 न्यायमूर्ती एक साथ सुप्रीम कोर्टात बसले. ती केस म्हणजे केसवानंद भारतीची केस. 13 न्यायमूर्ती एक साथ समोर बसले होते एकाच खंडपीठा एकाच बेंचवरती. आणि एकच वकील जे त्यांच्यासमोर कैक आठवडे बाजू मांडत होते ते म्हणजे नानी पालखीवाला. पालखीवाला साहेबांनी कैक आठवडे आर्ग्युमेंट केलं. असं म्हणतात केस संपल्यावरती किती पेपर्स कोर्टामध्ये होते तर 3 ते 4 ट्रक भरून पेपर कोर्टातनं बाहेर पाठवावे लागले होते. 13 न्यायमूर्तींच्या समोर आर्ग्युमेंट करणं इतकं सोपं नाही. 13 वेगवेगळ्या बौद्धिक कौशल्य असणाऱ्या लोकांना तुम्ही एका मस्तकाने टॅकल करताय, हँडल करताय. म्हणजे तुमच्या हातामध्ये बॅट आहे आणि 13 लोक बॉलिंग करतायत. एक फास्ट बॉलर, एक स्पिनर, एक गुगली, एक बाउन्सर. आणि अशा परिस्थितीमध्ये 13 बौद्धिक कौशल्य न्यायमूर्तींना एकटे नानी पालखीवाला साहेब हाताळत होते सक्षमपणे. त्यांचं आर्ग्युमेंट ऐकून सुप्रीम कोर्टातले 13च्या 13 जण
इतके प्रभावित झाले की त्यांनी सांगितलं, नानी पालखीवाला साहेब असेच आता वरती चालत या, आम्ही 14वी खुर्ची पलीकडे टाकतो, आमच्यातले एक तुम्ही होऊन जा, डायरेक्टली आम्ही तुम्हाला सुप्रीम कोर्ट जज करतो. असं मित्रांनो, असं सौभाग्य आत्तापर्यंत भारतात फक्त 4 ते 5 लोकांना मिळालेलं आहे. आत्तापर्यंत जे सगळे सुप्रीम कोर्ट जज होतात ते खालनं हायकोर्टातनं प्रमोट होऊन जातात. नानी पालखीवाला साहेब तेव्हा जर का सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती झाले असते तर भारताच्या ज्युडिशियल हिस्ट्री इतिहासामध्ये, न्यायिक इतिहासामध्ये सगळ्यात जास्त काळ ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले असते. पण तरीही त्यांनी त्यांची ही ऑफर सन्मानपूर्वक नाकारली की मला सुप्रीम कोर्ट जज व्हायचं नाही, मला वकील म्हणूनच काम करून द्या. यदा कदाचित असं एखादं गळचेपी करणारं अन्यायकारक पार्लमेंट पुन्हा जन्माला आलं तर न्याय व्यवस्थेसाठी आणि आपल्या राज्यघटनेची आणि जनहिताची वकिली करण्यासाठी मला वकील म्हणून काम करून द्या, मला न्यायमूर्ती व्हायचं नाही. तर मित्रांनो, असे हे म्हणजे वकिलाच्याकडनं समाजाच्या 2 प्रकारच्या अपेक्षा असतात. एक असते पक्षकाराची अपेक्षा. पक्षकाराला काही देणं घेणं नसतं की अरविंद आव्हाड तुम्ही इंग्लंडमधनं शिक्षण घेतलं, नंतर PhD म्हणजे डॉक्टर झाले. पक्षकाराचं म्हणणं असतं आमच्याकडनं फी घ्या, माझा नवरा, माझा भाऊ, माझा मुलगा तुरुंगात आहे, तुम्ही जर त्याला बाहेर सोडून जामिनावरती सोडू शकले तर तुम्ही मोठे वकील. हा असतो पक्षकारांना अपेक्षित असणारा वकील. पक्षकारांना कसा वकील हवा असतो? अकबर बिरबलची मी गोष्ट सांगत असतो. उन्हाळ्याचे दिवस असतात, अकबर बादशाह आणि बेगम असे बसलेले असतात. बिरबल असा चालत चालत तिथे येतो. अकबराला लहर येते. तो म्हणतो, बताओ बिरबल, मेरे पाव हसीन है, माझे पाय सुंदर आहेत का बेगमचे पाय सुंदर आहेत? बताओ बिरबल, मेरे पाव हसीन है की बेगम के पाव हसीन है? हा बिरबल म्हणजे हुशार. निशाणी 5 बेल ॲप्लिकेशनचा वेळेत संपवावे, 2च मिनिटात संपवतो. निशाणी 5, हो 1च मिनिट, हे फक्त संपवून थांबतो. बिरबल म्हणजे निशाणी 5 बेल ॲप्लिकेशनचा वकील. तो झटकन म्हणला, बादशाह आप. बिरबल म्हणला, बादशाह आपसे बेगम के पाव हसीन है. अकबर चिडले. ते म्हणले, अरे बिरबल, तू मनसबदार माझा, 9 रत्नातनं 1 रत्न माझा, खातोस माझा आणि गातोस राणीचा, असं कसं काय म्हटला की आपसे म्हणजे तुमच्यापेक्षा राणीचे पाय सुंदर आहेत? बिरबल म्हणला, नाही बादशाह, तुम्ही नीट ऐकलं नाही. मी म्हणलं आपसे म्हणजे तुमच्यामुळे राणीचे पाय सुंदर आहेत. ती राजाची राणी आहे म्हणून सुखवस्तू आहे, म्हणून तिचे पाय सुंदर आहेत. खरं तर मी तारीफ स्तुती तुमचीच केली. हा असतो पक्षकारांना अपेक्षित असणारा वकील. मात्र समाजाची वकिलाच्याकडनं अधिकची अपेक्षा असते. महाभारताचं युद्ध असतं, समोर सगळे आप्तइष्ट उभे असतात. त्यांना पाहून अर्जुन गर्भगळीत होऊन जातो. आपला गांडीव धनुष्य रथामध्ये फेकून देतो किंवा गळून पडतो. कृष्ण सुद्धा वकिलीच करतो. ज्ञानेश्वरीतली ओवी अशी आहे की सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, जगी कीर्ती वाढावी, स्वधर्माची मनू रुढावी, भारोपसनी सोडावे मेदिनी. असं वकिलीची भाषा भगवद्गीतेच्या रूपाने श्रीकृष्ण बोलतात आणि अर्जुनाच्याकडनं अधर्माचा परिपात्य करून घेतात. तसंच कृष्ण ज्या अर्जुनाला सांगतात ती भगवद्गीता अर्जुनाला तेव्हा सुद्धा मार्गदर्शक होती आणि आज सुद्धा आपल्याला मार्गदर्शक आहे. नानी पालखीवाला साहेब 50 वर्षांपूर्वी 1973 साली केशवानंद भारतीच्या केसमध्ये 13 न्यायमूर्तींना मार्गदर्शक, दिशादर्शक होते आणि आजही तुमच्या आमच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूळ गाभा घटनेचा ह्या रूपाने नांदत आहे. हे मला मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं. अजून माझ्याकडे बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. मी गेले 17 वर्षापासून भाषण देतो. मला झोपेतनं जरी उठवलं ना खाड्यांना तरी सुप्रीम कोर्टातले 400 जजमेंट मला मुखोद्गत असतात. म्हणजे आत्ता मला असं बोलायला लावलं आणि हातामध्ये कोणती चिठ्ठी, इथं कोणती चिठ्ठी चपाटा काही नाही. म्हणजे हे फक्त तुमचे नावं घेण्यासाठी मी नाव लिहिली चिठ्ठीवरती, मी न वाचता भाषण देत असतो. तर अजूनही मी 2 तास एक तर कायदेविषयक किंवा ज्ञानेश्वरी विषयक बोलू शकतो. वेळेची मर्यादा आहे, आपण इथे संपवावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुणेरी माणूस संपवता पण काही टोमणे मारून संपवतो. त्या अनुषंगाने मी थोडं लांबवलं असेल. मला आज आपण सगळ्यांनी इथे बोलवलं, शांतपणे भाषण ऐकून घेतलं, त्यामुळे आपल्या सर्वांचा मी आभारी आहे आणि हे सांगून मी माझं भाषण. अरविंदजी, मी खरं तर आपली क्षमा मागतो. आमच्या लोकांची चूक आहे की त्यांना कधी कुठेही गेलं तरी
तासभराशिवाय कमी वेळ त्याचा उपयोगाचं नाही. आम्ही घुसळतो, मध्येच घालतो. आम्ही एखादा परिसंवाद कॅन्सल करायला हवा होता, पण आमचे दोन्ही निष्णात वकील ऐकत नाही. आपल्याला साहित्याचा एखादा परिसर मग पुढे केला असता, पण इतकं छान वक्तव्य आहे, इतकं चांगलं भाषण कायदेशीर आणि आम्ही ठरवून केलेलं होतं. पण आम्हाला यावेळेस तुमचा अजून लाभ घेण्याची गरज होती. माझी विनंती आहे की पुढच्या वेळेस फक्त तुमचं एकट्याचं भाषण ठेवा. आम्ही मध्ये गर्दी काही कारण नाही. मी त्यांच्याबद्दल एवढंच सांगेन की दिल्लीला आम्ही गेलो होतो आणि अचानक आम्ही म्हटलं की सुप्रीम कोर्ट पाहायला मिळेल का. आपण दररोज सुप्रीम कोर्ट शांताराम बापू पाहतोय. आणि खन्ना, काय नाव त्यांचं होतं, संजय खन्ना, मी एवढी तीव्र इच्छा व्यक्त केली की मला 2 मिनटं ते कुठं बसलेत आणि कुठून निकाल देतो तेवढं पाहता येईल का तेवढं बघा. शेवटची वेळ होती. मी बळ डोकावलं आणि संजय खन्नानी नमस्कार केला. म्हणजे त्यांची दुपारची सुट्टी होती. मला वाटतं मलाच नमस्कार केला की आणि ते सुटून गेले. पण एवढं मोठं वैभवशाली आपलं सुप्रीम कोर्ट पाहण्याचं भाग्य आम्हाला सगळ्याला दिलेलं आम्ही गेलेलो होतो. खरं म्हणजे ते इतकं सुंदर बोलतात. आम्हालाही कल्पना होती, पण आम्हाला असं वाटलं की हे होईल ते होईल, होत नाही. कार्यक्रम थोडासा काही होतोय. पुढची मुलं येऊन बसलेत, काही मुलं ड्रेस करून आले, तर त्यांना किती वेळ ताटको द्यायचं. पुढचा सुद्धा परिसंवाद मी मला वाटतं आलेत मोदिक सर आणि कोण आलेत ना, आणि कोण आले. मला दोघांनाही विनंती, आपल्याला रद्द नाही करायचा. एक 10-10 मिनिटात तुमची भावना व्यक्त करा, म्हणजे पुढचा कार्यक्रम करता येईल. कलाताई पुढे आपण याची चूक करू नका. असे लोक बोलवताना अण्णा पैसे देऊन मिळणार नाही, ते लिहून आले वेळ काढून. तेव्हा अण्णा मी तुमचा वेळ आता कमी करतो आणि का तुम्हाला बोलायचं अण्णा माझं ऐकतात म्हणून मी त्यांचे आभार मानतो, सगळ्याचेच आभार मानतो आणि धन्यवाद. धन्यवाद सर. आज या ठिकाणी अरुणजी आव्हाड यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. मी सासवडकरांतर्फे त्यांना एकच इच्छितो, फली नरिमन सरांच्या आणि नाना बलकीवाल सरांच्या पंक्तीत आपण जाऊन बसताल हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.